Ram
जय जय राम कृष्ण 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 जय जय राम माता पिता कयाची माता पिता कयाची कन्या पुत्र हो दीजे साथी कन्या पुत्र हो दीजे साथी आयाचा हरिका वासरी आयाचा हरिका वासरी माझा देव माझा देव बंधू आणि भगिनी जन्म देणाऱ्या माता आमची हरिभक्त परायण गणपत बाबा चौधरी त्यांचे 3 मुलं 1 बहीण चौधरी परिवार ही यंदा 6वी पुण्यतिथी आहे। बाबाचं चौधरी बाबाच्या पुण्याच्या निमित्ताने
तिन्ही भाऊ सालाबाद प्रमाणे या ठिकाणी त्यांच्या कृपा आशीर्वादाने अनुदान करतात, साधू संतांना बोलून अनुदान करतात. हीच पुढे आपल्या पाठीमागा राहणार आहे. अनुदान से दान नाही, गुरुदेव से देव नाही. हे प्रमाण बाबा नेहमी म्हणायचे. कलियुगामध्ये अनुदानाला फार मोठी किंमत दिलेली आहे. आणि चालता बोलता दैवत असेल ते सद्गुरु साधू संत हे जिवंत देव आहे. आणि आपले जन्म देणारे आई बाप हे आपले जिवंत देव आहे. नाही का? आई बाप आणि गुरु म्हणा. आई बाप आणि गुरु, आई बाप आणि गुरु, आई बाप आणि गुरु. असे जिवंतच आपले तीन दैवत आहेत मायबाप. त्यांची सेवा, त्यांच्या नावाने अनुदान, त्यांच्या नावाने वस्त्रदान, अन्नदान, भूदान, गौदान, काय आपल्याला दान करायचे ते करायचे. त्याचा पुण्याचा भाग आपल्यासाठी शिल्लक राहतो. शिल्लक असो. तेव्हा ते तिन्ही भाऊ एका विचाराने बाबाच्या नावाने थोडंफार आपल्याकडून दान होईल ह्या भावनेने सालाबाद प्रमाणे हा कार्यक्रम यंदा 6वा वर्ष उगवत आहे. आणि त्याने उत्तम प्रकारे या ठिकाणी आपल्याला सेवा केलेली आहे. सेवे से मेवा मिळता आहे. जशी सेवा केली त्याचं फळ आपल्याला मिळत आहे. देणारा तो 1000 हाताने, आपण 2 हाताने घेऊ शकत नाही. परंतु शुद्ध भावनेने आपण सेवा केली तर देव त्याची फेड लगेच करून देतो. असो. सेवेसाठी निवडलेला अभंग जगांचे जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय यांच्या गाथ्यातील सगळ्यांच्या परिचयाच्या 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. आपुलिया हिता ऐसे जो जागता, धन्य माता पिता तया जिया. कुळ कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी तो वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन तुपाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी तो वाटे देवा. या अभंगाकडे जाण्यापूर्वी जमलेले साधू संत, माझे मायबाप, बंधू भगिनी, तुम्हा मायबापांच्या चरणावर माझे 2 हात, 3रं मस्तक ठेवून याचना करणं गरजेचं आहे. हरी हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदनं मजहृदय सद्गुरु जेणे हाताळलेला संसार करू म्हणून विशेष अत्यंत विवेकावरी पांडुरंगा पांडुरंग प्रथम
जानता का जागता आपल्या हिता ऐसी जागता धन्य माता पिता दयासिया माय बाप आपलं हित कशात आहे हा मूळ आहे. आपलं जे जीवन आहे ती संसारामध्ये खूप लांबवर गेलेलं आहे. जसा जसा प्रवाहामध्ये प्रवेश करतो तसा तसा व्यवसाय पाठीमागा वाढत जातो. जसा जसा व्यवसाय वाढत जातो तसा तसा व्यवसाय वाढत गेला का देव पाठीमागे राहतो. म्हणून साधू संतांनी व्यवसायाकडे ध्यान दिलं नाही, परपंचाकडे ध्यान दिलं नाही. कारण का जीवनामध्ये फळ दोनच आहेत, एक सुख आणि दुसरं दुःख. पण जिथं दुःखच आपल्या जीवनामध्ये दुःखाकडेच घेऊन जात, सुख मात्र लेसभर नाही. आणि जो सुखाकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्याला वेगळ्या नावाने त्याला पाहतात नाही, वेगळ्या नावाने हाकी मारतात, वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा जग असा आहे का घोड्यावरही बसू देत नाही, पायीही चालू देत नाही. मग नेमका काय करायला पाहिजे?
तुकोबाराचे एक प्रमाण आहे, माझ्या लक्षात नाही आलं येत लवकर. जसं ज्ञानोबारायाला प्रबोधन करण्यासाठी मुक्ताबाईंनी एक प्रमाण ठेवलेलं आहे. जग जरी झाले अग्नी तरी संत व्हावे पाणी. तसं तुकोबारायाचा प्रमाण आहे. कोणी काही सांगा, मज भान नसे. जर तुमच्या मध्ये प्रवेश करायला गेलो तर माझा हित पत्रून द्या. मी ज्या मार्गाने जायला पाहतो ते माझं हित असून त्यापेक्षा तुमची मला काहीही गरज नाही. पाण्यामध्ये जशी मासोळी पाणीपासून बाजूला केल्यानंतर तळमळत तशी त्याची अवस्था व्हायची. पाण्या वेगळी मासोळी तैसा रूपा तळमळे. तीच मासोळी कुठे जाऊन अटकते? गरीब टाकणारा जो पारधी असते तिला पकडण्यासाठी. गरी अशी आडवी असते, त्याला काय आधीच पवले जात. तांदूळचा दाना म्हणा, काही म्हणा, काही म्हणा, त्याला एवढीशी दगड म्हणा वजनदार, ते एकदा पाण्यात टाकले का डुबकन होते. आणि दूर जरी मासा असला, काय खाण्याची वस्तू पहिले मग दुरून येतो. गिळताना मऊ लागतात, पण दोरी आसटल्या बरोबर तो जो टोक असतो तो वरती बोकाला दसून जातो. तिथं तुकोबारायाचा प्रमाण आहे. गळा लागली फाशी मग कैसा हरी मनसी. जर समजा ती लागूनच गेली, बोक्यामध्ये अटकूनच गेली, तर काय करणार आपण? पारद्याला आनंद होतो, त्याला शिकार सापडली ना. आपली सुधी शिकारीचा कोणी पारधी आहे. त्याच्यापासून सावध राहण्यासाठी हित आपला कुठे आहे हे शोधण्याची जरूर आपुले आहे. थोडस मागा जाऊन जर विचार आपण केला, ज्यावेळेस आपण आईच्या गर्भामध्ये प्रगट म्हणजे आलो, कुठून आलो, कसा आलो, काय आलो हे ज्ञान आपल्याला नाही. 9 महिने 9 दिवस पुरं होतात.
परत आपण या भूलोकामध्ये आपण प्रगट होतो. म्हणजे आईपासून जन्माला येतो. जन्माला येतात. पुढील जो विषय आहे तो तिचा जो विसरला जातो, पडदा बंद होतो. ते ज्ञान आपल्याला नाही. मग इथं आल्यानंतर आपण रडतो. आपल्या रडण्यामध्ये आईची माया आहे, आईचा प्रेम आहे. तो कसा का जन्माला यायला आला पाहिजे. का अगोदर त्याच्यासाठी सिंदूर आईच्या उरामध्ये देवाने बांधून ठेवलेले. त्याचा आवाज बंद करण्यासाठी त्या बाळाला आपण आई स्तनाला लावतो. त्याच्या चेहऱ्याकडे पाहते, डोक्यावर हात फिरवते. काय मातेला त्या कष्ट होत असेल तो तिलाच माहिती. पण बाळाला पाहिल्याबरोबर ती रक्ताच्या थारोळ्यात उठून बसते.